मी या गावचा रहिवासी माधवराव विश्वनाथ शिवपूजे माझं नाव असून मी या गावचा ज्येष्ठ नागरिक म्हणून आज सध्या पदावर तंटमुक्ती अध्यक्ष म्हणून या गावामध्ये 8 वर्ष झालं काम बघतोय। वारंवार ज्यावेळेस आम्ही जवळजवळ 2000 पासून हा रस्ता निखरत होता म्हणून आम्ही संजय बनसोडे साहेबांच्या मागं गावानी पाठपुरावा करून हा निधी मागणी केला। या निधीला त्यांनी मान्यता आणून मंत्रालयातून कुठून तरी काम आणले। आता त्यांनी कुण्या फंडातून दिल्यात हेच आम्हाला माहिती नाही। तर सर्वांना विनंती आहे की आपण हे काम ज्यावेळेस चालू झालं त्यावेळेस बिभीषण पाटील आणि मला गाडी चालवता येईल म्हणून बिभीषण पाटील आम्हाला सहकार्याला होते आणि गावातील 50-40 लोक इथे येऊन रोडवर थांबलं तर गुत्तेदार नरसिंगराव घुगे व खंदारे साहेब यांनी आमची समजूत करायचा विचार केले। आम्ही समजुतीला मान्य नसताना इष्टेप्रमाणे काम व्हावं म्हणून विनंती केली। ह्या विनंतीला त्यांनी ऐकना गेले म्हणून देवकर साहेबांना अर्ज दिला, ढाके मॅडमला अर्ज दिला। त्यांना ढाके मॅडमला स्वतः मी टेबलवर भेटलोय। त्यांचे उपोषणकर्ते भाऊ असतील मधुकर केंद्रे आणि मी, आम्ही दोघं जाऊन तिथं प्रकाश केंद्रे आम्ही दोघं जाऊन तिथं टेबलला बसलो। त्यांनी समाधान करून पाठवले। त्या समाधानाचं आमचं निरसन झालं नाही आणि हा रस्ता कसा गायब झाला, घारीने कसं शिकार उचलून कोंबडीचं पिल्लू उचलून येतंय तसं 2,40,00,000 रस्ता हे पहिले 1 नंबरला PWD ह्याच्यात गुन्हेगार आहे सर आणि त्याच्यानंतर गुत्तेदारचं सहकार्य आहे। त्या दोघांनी मिळून हा रस्ता बोगस करून बिलं घेऊन गेलेले आहेत। या बिलावर अदा करण्यासाठी कुणाची संमती मिळाली आहे, गावकऱ्याची मिळाली का ग्रामपंचायतीची मिळाली आहे, ही चौकशी लावण्यात यावी। कारण हा रस्ता माझा एकट्याचा नाही, नशिबानं माझं शेत आहे। त्या कोपऱ्याला साहेब तुम्ही थांबवतो त्या रोजी आलतो मी, एक अर्धा 1 तास थांबलो तर तिथंच 1-2 फरसाण चांगलं झालंय। म्हणजे तेवढंच व्हावून दुसरं होऊ नये असं नाही, सगळंच व्हायला होतं। तुम्हाला कुठेही हाताने उकरून दाखवायला होतं। कालची आमची व्हिडिओ आहे तुम्हाला हातावरून उकरून लावलेले बघा। 2,39,00,000 रस्ता आहे बघा, हाताने उकरतय आणि खाली पुरा माती भरलेला आहे बघा। वारंवार तक्रार करून सुद्धा हे डबई तर नाही, रुलर फक्त रस्त्यावर आणून कढला होतं। आमच्याच गाड्या फिरल्या याच्यावर, साईड पट्ट्या नाहीत बघा, हाताने उकरते सर। त्याच्यात डांबर किती आहे हे बघा, हे डांबर अजिबात डांबरच नाही ह्याच्यात। आईल काळ आईल काय मागणी आहे आता आपली? आता आमचं म्हणणं आहे की 1 नंबरला उपोषण करते त्याच्या खाली माझं नाव आहे। जर उपोषणाचं काही बरं वाईट झालं तर त्याच्याबरोबर सुद्धा माझं काही बरं वाईट होईल। गाव माझ्या पाठीचे आहे, आम्ही माघार घेणार नाही। जसं इस्टिमेट प्रमाणे बुडापासून रोड उकरून जसं इस्टिमेट आहे तसं करून द्यावं। तुम्ही काय केलं आम्हाला माहित नाही, पैसे तुम्ही कुठे घातलो आम्हाला माहित नाही। तुकापालीस करून वरच्यावरी जर तुम्ही केलो तर आम्हाला ते मान्य होणार नाही। मला तर मान्य नाही, पण उपोषणकर्त्याला मान्य होणार नाही। तुम्ही उपोषणकर्त्यांची बी तुम्ही मुलाखत घ्या सर, आणि गावकऱ्याला मान्य नाही। गाव आज एक झालंय आणि आज नाही आधी नाही तो कधी नाही। देऊळवाडी सगळं या नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरचं गाव आहे। त्यानंतर या देऊळवाडीला कोणी बघणार नाही। कोमला की काम आहे जे PWDचे 3 कर्मचारी असतील। ढाके मॅडमला आम्ही ते बाईलेक म्हणून आम्ही त्यांना पाया पडून विनंती केली की ताई तुम्ही समोर या, तुम्ही प्रत्यक्षात बघा, तुम्ही त्याचे जबाबदार आहात आणि या जबाबदारीनं तुम्ही काम बघा। जर काम योग्य होत असं तर आम्हाला मार्गदर्शन करा, आम्ही माघार घेऊ। त्यावेळी ढाके मॅडम यायला तयार नाहीत, देवकर साहेब भेटायला तयार नाहीत। फोनवर बोलत तर तुमच्यासारखे गावोगाव बरेच बघितला, हे प्रत्युत्तर आहे त्यांचं दादागिरी जरा आणि त्याचे साहेब तुम्हाला रेकॉर्डिंग देणार आम्ही, तुम्हाला एवढ्यावर बसणार नाही। एवढा मोठा पैसा एवढा मोठा निधी 25 वर्षाचा रस्ता नव्हता। आम्ही बनसोडे साहेबाच्या मागे 3-4 वेळेस लागलो। 4 वर्ष मागला कुठला तर निधी त्यांनी आणून दिले, आमच्या पदरात टाकले म्हणून पाप झाले का? तो निधी व्यवस्थित गेला पाहिजे की नाही? आम्ही आमदार साहेबापर्यंत जाऊन बसणार उद्या। आता मला काय म्हणायचं का, झालेल्या गोष्टी रेकॉर्डवर आहेत, त्याच्यात त्याला कोणी नाकारू शकत नाही, बरोबर आहे? तुम्ही आता एवढ्या पोटतिडकीनं बोलताय, एवढ्या वर्षानंतर योगायोग रस्ता झालाय आणि पुन्हा झालाय तो असा झालाय। आता जे झालंय ते तर सगळ्यांच्या समोर आहे, त्याला काय म्हणजे ते काही सांगायची गरज नाही बुवा, ते ज्याला बघले त्याला कळतंय ते, बरोबर आहे?
आता त्याच्या पुढे आपल्याला करायचं काय हे तर बघावं लागेल. करायचं तुम्हाला काय बघता येते ते बघा. ती जबाबदारी आमची नाही. ऐका ना, जबाबदारी आमची नाही. आमचा जर माणूस घायल झाला प्रशासन तुमच्या सहित तुम्ही जबाबदार राहता. तुमचं ह्याच्यावर नियंत्रण पाहिजे. तुम्ही या महसूल खात्याचे मायबापात आणि हा रस्ता जमिनीवर गेलेला आहे, हवेतून गेलेला नाही. ह्याच्यावर लक्ष तुमचं वेधलं पाहिजे. एवढे पैसे तुम्हाला अर्ज हाताला दिलेला आहे साहेब, त्याच्याहून गाड्या तुमचं गेल्या इन्व्हेस्टमेंट आहे आमच्या अर्जावर. 2,40,00,000 रुपये जर असते हातरले असते एवढ्या राहणार. मग हा निधी आमचा आहे, तुमचा आहे. काम केलं कुणी टक्के नाही गेलं तर ह्याच्यानंतर आजपासून साखळी उपोषण चालू झालं साहेब. पुढचे मार्ग वेगळे राहतील. धरणे आंदोलन करावं लागेल आम्हाला. अनेक गोष्टीला सामोरं जावं लागेल आम्हाला. शेवटी आम्ही संपवलं तर हरकत नाही, पण रस्ता झाला पाहिजे. पुढच्या पिढीसाठी तर पुढची पिढी तर जिवंत राहिली पाहिजे. आणि शाळेचे लेकरे 62 लेकरे शाळेची 12वीला त्या रस्ता 3 महिने खोदून बंद करून ठेवले. या गुत्तेदारनी 3 महिने तिथं गाड्या गेले नाहीत. लोकांना पासेस नव्हते. लोकांजवळ मोटरसायकल आहेत का ग्रामीण भागात? गरिबी आम्हाला दुपारच्या भाकरी नाहीत. ठीक आहे, ती परिस्थिती असणारच आहे. ठीक आहे बरं, डिपार्टमेंटनं करायला सहकार्य का करावं? गुत्तेदार करू द्या, गुत्तेदारला आम्ही बोलू. सगळ्या डिपार्टमेंट चोर आहे याच्यात. मेन तुम्ही सांगता येत नाही सर. मग